बुधवारी 3 जुलैला शिरूर हवेलीचे आमदार अशोक बापू पवार यांनी अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई शेतकऱ्यांना मिळावी यासाठी विधानसभेत विनंती केली। यासोबतच शेतकरी आणि नागरिकांचे अनेक मुद्दे मांडून त्यांनी सरकारचे लक्ष वेधले। 24-25च्या अतिरिक्त अर्थसंकल्पाच्या सर्वसाधारण चर्चेत भाग घेण्यासाठी मी उभा आहे। अध्यक्ष महोदय, लेख लाडकी हा जो विषय आणलाय आणि काल त्यातले काही नियमावली बदलली, या ठिकाणी मी सरकारला विनंती करीन की पिवळे आणि केसरी रेशन कार्ड जे आहे त्याची नोंद महाराष्ट्र सरकारकडे आहे, म्हणजे ते पण फार दाखवण्याची गरज नाही आमच्या या बहिणींना। त्यामुळं ते सगळे तयार आहे। मी संजयजी, आपण थोडंसं मुख्यमंत्री महोदयांना सांगा, राज्याचा आलेख आहे तयार, सगळा आराखडा आहे, तर त्या ठिकाणी आपण त्या पद्धतीने केलं तर सोपं होईल। आपण पीक विम्याची योजना आणली, चांगली आहे, परंतु काही पिकं त्याच्यामध्ये नाही। पूर्व हवेलीमध्ये उरळी कांचन, कदमवाक वस्ती, सोरतावाडी, नायगाव, पेठ, वळती, तरडे, आळंदी, महातोबाची, टिळेकर वाडी, भावरापूर इथं अवकाळी पावसाने नर्सरी धारकांचं खूप मोठं नुकसान झालं। अध्यक्ष महोदय, भारतामधले जे प्रमुख हब आहेत नर्सरीचा, त्यातला सोलापूर रोडला उरळी कांचनला हा नर्सरीचा हब आहे। मध्ये वादळ झालं, अवकाळी पाऊस झाला आणि त्याच्यामुळं सगळं ते कोलॅप्स झालं। त्याला विम्याचं संरक्षण नाही, काही नाही। मग त्या शेतकऱ्यांनी कोणाकडे जायचं? नुसते आमच्याकडे नाही तर कोकणात पण तीच अवस्था आहे पॉली हाऊसची। म्हणून त्या शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे। तीच परिस्थिती पिंपळसुटी, गणेगाव, मांडोगण इथं झाली। काही हुशार शेतकरी, अभ्यासू शेतकरी चीन, जर्मनी, नेदरलँड मधनं छोटे छोटे रोपं आणतात आणि ते रोपं आणून इथं वाढवतात। त्या रोपाची किंमत एकाची 300 ते 400 रुपये असती। ती रोपांचं सुद्धा मोठं नुकसान झालं। मग ह्या शेतकऱ्यांना वाली कोणी राहणार आहे का नाही? म्हणून माझी सरकारला विनंती की त्या ठिकाणी तशा पद्धतीची मदत करावी। महाराष्ट्रामध्ये 65 mm पेक्षा जास्त पाऊस अनेक गावात पडतो, त्यासाठी रेन गेज सेंटर पाहिजे। अनेक वेळेला रेन गेज सेंटर ह्या फक्त काही ठराविक सेंटरवर असतात, त्यामुळे हे गावागावात जर झाले ते मंडळ स्तरावर असतो, त्यापेक्षा गावात बसवलं तर त्याचा फायदा होईल। 50,000 रुपयाचं प्रोत्साहनपर अनुदान काही शेतकऱ्यांना मिळालं नाही। माझी विनंती की ते पण आपण द्यावं। त्याचबरोबर महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आहे, आपण सरकार जाहीर करते की 5 लाख रुपयापर्यंत मदत। मला महाराष्ट्रातली काही उदाहरणं अशी दाखवा की गुडघ्याच्या वाट्या बदलायच्यात एखाद्या रुग्णाच्या आणि कुणाच्या वाट्या बदलल्यात, त्याला खर्च फार तर फार 2 लाख रुपये येईल, तुम्ही 5 लाख रुपये देता। मग त्यासाठी ह्या योजनेमध्ये जर 5 लाख रुपयाच्या हे उपचार होत असतील तर त्या गुडघ्याच्या वाट्याच्या गोरगरिबांच्या आपण का बदलून देत नाही? म्हणून त्याही परिस्थितीमध्ये त्याला मदत होणं हे गरजेचे आहे। त्याचबरोबर आपण पाहतो की एमएससीबीला आज महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी ट्रान्सफॉर्मरच्या चोऱ्या मोठ्या प्रमाणात होतात। खरं म्हणजे हे 22 केव्हीचा असल्यामुळे होतात, कारण त्या तांब्याच्या तारा असतात। मग 11 केव्हीच्या तारा असल्याला जर ॲल्युमिनियमचे ट्रान्सफॉर्मर बसवले, सबस्टेशन तसे केले तर चोऱ्या होणार नाही। माझ्या मतदारसंघात कमीत कमी 400 ट्रान्सफॉर्मर काही महिन्यात चोरीला गेले। कमीत कमी 3 लाख रुपये एका ट्रान्सफॉर्मरला खर्च करावा लागतो। एमएससीबी म्हणते नादुरुस्त झाला तर त्याला खर्च कमी आहे, पण जर चोरी झाली तर 3 ते 4 लाख रुपये त्यांना घालावं लागतात। आम्हाला वाईट वाटतं की सरकारचा जनतेचा पैसा जातोय, म्हणून त्या ठिकाणी ॲल्युमिनियमच्या तारा असलेल्या त्या ठिकाणी ट्रान्सफॉर्मर बसवणं गरजेचं आहे। आपण मागेल त्याला सौर ऊर्जा पंप द्यायचं म्हणता, परंतु नीट अभ्यास करा। नुसती घोषणा होती, त्याला कुठेतरी बदल केला पाहिजे। भले तुमचा आकडा 8.5 लाखाचा असो, परंतु त्या शेतकऱ्यांना न्याय मिळणं हे गरजेचं आहे, म्हणून ते मिळावं। महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेला धरून त्या ठिकाणी मी विनंती करतो की त्या ठिकाणी प्राथमिक आपले जे PSC असतात तिथं डायलिसिसचे सेंटर केले पाहिजे। अध्यक्ष महोदय, 2 मिनिटं, आरोग्याचा विषय। PSC मध्ये डायलिसिस सेंटर का करत नाही तुम्ही? त्याला काय फार मोठा खर्च नाही। आज गोरगरिबांना डायलिसिस करायला अजिबात परवडत नाही, म्हणून माझी विनंती आहे की प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये डायलिसिसचं तिथं केंद्र सुरू झालं पाहिजे। कांद्याचं बी त्याचबरोबर, कांदा आज आपण पाहतो त्याचं अनुदान सरकारने वाढावं। जर सरकारला एकरी 70,000 रुपये खर्च, त्या ठिकाणी शेतकऱ्यांना एकरी 70,000 रुपये खर्च येतो, तो खर्च कसा निघणार? आज दुधाचा व्यवसाय पाहतो,
अध्यक्ष महोदय, आमच्या माता भगिनी स्वतः धारा काढतात, दिवाळीच्या दिवशी सुद्धा त्यांच्या हाताला शेणाचा वास येतो आणि अशा वेळेला कमीत कमी गाईच्या दुधाला 40 रुपये त्या दुधाचा बाजार मिळाला पाहिजे, म्हणून सरकारने त्या पद्धतीने, कारण चारा महाग झालाय, त्या आंबवण महाग झालंय, या गोष्टीचा पण सरकारने निश्चितपणे विचार केला पाहिजे। ही भूमिका सरकारने घ्यावी। आपण बोलायची संधी दिली अध्यक्ष महोदय, मी माझ्या वेळेत संपवलं। धन्यवाद।